नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या विद्यार्थीप्रिय प्लॅटफॉर्मवर. आणि कालच काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, सर हे पॅसेजेस जे आहेत म्हणजे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025चा पेपर झाला आणि पॅसेज दोन्ही पण मराठी आणि इंग्रजी दोन्ही अवघड आले, सर याची तयारी कशी करायची, कुठल्या पॅसेजची प्रॅक्टिस करायची. आणि त्यावेळेस मी एक सांगितलं होतं की CSATच्या पेपरची प्रॅक्टिस करा. तिथं मी मेनली फोकस केला होता MPSC CSATचा. मात्र आयोगानं यावेळेस आपल्याला डायरेक्ट सोर्सच दाखवून दिलेला आहे, तो एक सोर्स आणि मराठी पॅसेजचा एक सोर्स. या अनुषंगानं तुम्हाला मी डायरेक्टली जिथून कट कॉपी पेस्ट झालेत पॅसेज ते तुम्हाला प्रत्यक्षदर्शीने दाखवणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून आपलं जे चॅनल आहे MPSC एक्झाम मंत्राचं यूट्यूब असेल किंवा टेलिग्राम असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा, कारण तुम्हाला सगळे अपडेट तिथेच मिळणार आहेत. आता याही बाबतीमधल्या PDF असतील, काही स्क्रीनशॉट्स असतील, ते सगळे आपण टेलिग्रामला शेअर करतो, तर आपल्या युट्यूबला शेअर करता येत नाहीत. त्यामुळे युट्यूब तसे टेलिग्रामला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आपण कुठला पॅसेज आहे तो नेमका. हा बघा, मराठी उतारा जो होता संयुक्त गट ब, संयुक्त गट ब 2025चा पेपर आहे हा, त्यातला मराठी उतारा, मराठी बरोबर आहे. आणि हा सुरू होतोय बघा, खाली उतारा वाचून 46 आता त्या राष्ट्रात यंत्रबळे असे दसपट, आता त्या राष्ट्रात यंत्रबळे असे दसपट. आणि इथं एंड केलाय, अडाणी पण यंत्रावर लादित असते, अडाणी पण यंत्रावर लादित असते. म्हणजे कट कॉपी पेस्ट फक्त एवढा पार्ट या पुस्तकातल्या एवढ्या पेजेस मधून घेतलेला आहे. आता नेमकं हे पुस्तक आहे कोणतं, ज्या पुस्तकातून हा पॅसेज घेतलेला आहे ते आपण पहिले बघूयात. तर ते पुस्तक आहे विज्ञाननिष्ठ निबंध. कुणाचं पुस्तक येते? लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकरांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकातून पेज नंबर 136 वरच्या पॅसेजनी उचल, विज्ञाननिष्ठ निबंध, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर. इंटरनेट अधिकार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वर्गीय स्वातंत्र्य मार्ग दादर मुंबई. आणि प्रकल्प संचालक जे आहेत रणजित विक्रम सावरकर यांनी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचं लिहिलेलं पुस्तक जे आहे, तर या पुस्तकामधून आपल्याला बघायला मिळते पेज नंबर 136 वर डायरेक्टली आपण जर गेलो तर आपल्याला हे बघा, हा जो पॅसेज आहे जो तुम्हाला दाखवला मी, आता त्या राष्ट्रात यंत्रबळे असे दसपट, बघा आपलं परत एकदा बघू, आता त्या राष्ट्रात यंत्रबळे असे दसपट अन्न, तुम्हाला डायरेक्टली ते बघायला मिळतं की या पुस्तकातून हा पॅसेज कट कॉपी पेस्ट त्या ठिकाणी केलेला आहे. राईट, हा झाला पहिला मराठीचा पॅसेज. आता आपण दुसरा बघूयात. दुसरा पॅसेज कुठला होता आपला? इंग्रजी, इंग्लिश बरोबर आहे, इंग्लिशचा पॅसेज हा आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम 96 to 100. In recent times, India has grown fast not only compared to its own past but also in comparison with other nations. आता बघा, in recent times, India has grown fast not only compared to its own past but also in comparison with other nations. बरोबर, इथून हा पॅसेज सुरू झाला. हा पॅसेज संपतो विकेस्ट सेगमेंट्स बेनिफिट फ्रॉम द ग्रोथ, विकेस्ट सेगमेंट्स बेनिफिट फ्रॉम द ग्रोथ, इथं हा पॅसेज संपतो. बरोबर आहे. कट कॉपी पेस्ट इथूनही आपल्याला ऍज इट इज हा पॅसेज बघायला मिळतो. मग हा पॅसेज आहे कुठला, तर ते बघूया आपण. हा पॅसेज नेमका कुठला आहे? तर हा पॅसेज आहे बघा, UPSC CSE म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स 2014चा हा पेपर आहे. या पेपर मधला तुम्ही बघून घ्या, टेक्स्ट बुकलेट जनरल स्टडीज पेपर 2 म्हणजे CSATचा पेपर. आणि या पेपर मधला कुठला आहे, तर पहिलाच पॅसेज आपल्याला बघा, डायरेक्शन्स फॉर फॉलोइंग 5 आयटम्स. आणि इथं बघा, इन रिसेंट टाइम्स इंडिया हॅज ग्रोन फास्ट नॉट ओनली कम्पेअर्ड टू इट्स ओन पास्ट बट ऑल्सो इन कम्पॅरिझन विथ अदर नेशन्स. म्हणजे UPSC CSATचा पॅसेज ऍज इट इज त्यांनी त्या ठिकाणी कॉपी केलेला आपल्याला बघायला मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला इथं काय कळते, तर आपण जे काही पॅसेज सोडवणार आहोत, ज्या पॅसेज थ्रू आपण तयारी करणार आहोत, त्या सगळ्या पॅसेजच्या अनुषंगाने आपल्याला UPSCचे CSATचे पॅसेज असतील पर्टिक्युलरली इंग्रजीसाठी, त्यानंतर काही अशी महत्वाची पुस्तके जी थोडीशी आपल्या चर्चेच्या बाहेरची असतात ती पुस्तके, अवांतर वाचन हे थोडंसं आपल्याला वाढवावं लागेल, आपली ग्रॅस्पिंग ॲबिलिटी त्या ठिकाणी वाढवावं लागेल. ऍक्च्युली ते उतारे नाहीये, ते आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन. आपल्याला दिलेल्या उतार्याचं आकलन झालं पाहिजे, त्याचा क्रक्स आपल्याला कळला पाहिजे आणि त्यानंतर त्या बेसिसवरचे उत्तर आपल्याला सोडवता आले पाहिजे, असं MPSCला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे फक्त दिलेला पॅसेज वाचायचं आणि उत्तर लिहायचे, याच्या पलीकडे काही स्किल्स आहेत
हे स्किल्स आपल्याला डेव्हलप करावे लागतील, जे आपण आपल्या रेग्युलर जे असेंट इंग्लिश व्याकरणाची बॅच आहे, प्रगती मॅडम आणि मी राज पडतरे पण त्यात आहेत, रँक 5 ASO आम्ही जी घेतलेली आहे. त्यानंतर मराठी सारांश मराठी व्याकरणाची बॅच रतन सर आहेत, मी आहे आणि राज पडतरे आणि प्रवीण खेडकर सर पण आहेत त्याच्यामध्ये. STI ASO 2024 आहे. तर या अनुषंगाने आपण सगळी डिटेलमध्ये चर्चा त्या कोर्समध्ये करत असतो. पॅसेज नेमका कसा सोडवायचा, पॅसेजचा प्रकार काय असतो, प्रकार त्याच्यामध्ये किती प्रकारचे त्या ठिकाणी क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात, मग त्या क्वेश्चन्स मधून आपल्याला नेमकं काय काय त्या ठिकाणी अपेक्षित आहे की जे आपल्याला आलं पाहिजे, प्रश्नांचे प्रकार काय आहेत, कुठल्या प्रकारच्या प्रश्नाला काय उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे, दिलं पाहिजे, ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, तयारी करावी लागते. चला परत मी तुम्हाला एकदा हेच सांगेन, आपलं जे करंट मंत्रा पुस्तक आहे त्यातून जवळपास 9 क्वेश्चन्स आपण आतापर्यंत दाखवलेत. सगळे क्वेश्चन्स काही इथं दाखवणं झालेले नाहीत. तुम्ही स्वतः ते पुस्तक घ्या, स्वतः चेक करा, तुम्हाला काय वाटतं, किती क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झाले, आणि नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.